ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। सलीम कुत्ता डान्स प्रकरणात चौकशी झाल्यानं बडगुजर राज्यभर चर्चेत आलेले होते। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आणि त्यानंतर ते पोलीस उपायुक्तांच्या भेटीसाठी दाखल झाले। 2014च्या गुन्ह्यात 3 वर्षांची शिक्षा बडगुजर यांना झाली आहे आणि त्यावरून तडीपारीची कारवाई का करू नये अशी पोलिसांची नोटीस आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल नाशिकमध्ये त्यांचा मेळावा होता, सभा होती आणि यामध्ये मंत्री दादा भुसे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी सूचक वक्तव्य केलं होतं। दरम्यान ही कारवाई राजकीय सूडबुद्धीतून करण्यात आली आहे आणि कालच्या भाषणातील वक्तव्याची अंमलबजावणी केल्याची टीका सुधाकर बडगुजर यांनी केली आहे। तर सुधाकर बडगुजर नाशिकमध्ये शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांना तडीपारीची नोटीस दिली आहे। पोलीस उपाध्यक्षांच्या भेटीसाठी ते पोहोचलेले आहेत। उपाधीक्षकांच्या अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। आणि या ठिकाणी सूडबुद्धीतून आपल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे असा आरोप त्यांनी केलाय। कालच मुख्यमंत्र्यांची नाशिकमध्ये सभा झाली होती आणि यामध्ये दादा भुसे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे संकेत दिले होते आणि त्याच भाषणातल्या वक्तव्याची ही अंमलबजावणी केल्याची टीका बडगुजर यांनी केली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अद्याप सलीम कुत्ताकडे लक्ष दिलेलं नाही। ज्या दिवशी थोडीशी नजर सलीम कुत्तावर मुख्यमंत्री महोदयांची पडेल आणि आता आपण काही काळजी करू नका, आपली सर्व टीम आता एक संघ झालेली आहे। सभेचंच द्योतक आहे। कालच्या सभेमध्ये त्यांनी जी मांडणी केली त्याचं इम्प्लिमेंट होताना दिसतंय ना तुम्हाला की राजकीय सूड भावनेने, द्वेष भावनेने ही हद्दपारी केलेली आहे, नोटीस बजावलेली आहे जिल्हाबंदीची, जेणेकरून 20 तारखेचं इलेक्शन झाल्यानंतर यांनी नाशिक शहरामध्ये यावं, इलेक्शनच्या मुवमेंटमध्ये सक्रिय होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, पण तसं घडणार नाही।